मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गॉड. तर आज मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की आत्तापर्यंत आपण जे कुठले 2 मार्केट्स पाहिलेले आहेत ते ब्रसेल्समधले होते. आता आम्ही ब्रसेल्सच्या बाहेर चाललो आहोत. आम्ही ज्या सिटीला चाललो आहोत त्याचं नाव आहे अँटवर्प आणि ही खूप जुनी सिटी आहे. तिला डायमंड सिटी म्हणूनही ओळखलं जातं, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण आत्ता आम्ही निघालो आहोत अँटवर्पला. आपण अँटवर्पमध्ये खूप फिरणार आहोत. त्यामध्ये आपण जैन मंदिर पाहणार आहोत, आपण क्रिसमस मार्केट पाहणार आहोत आणि अजून नवीन नवीन कुठल्या गोष्टी आहेत या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यापूर्वी मला तुम्हाला अँटवर्पचं स्टेशन दाखवायचं आहे, जे खूप खूप सुंदर आहे. तर भेटूयात अँटवर्पला गेल्यावर. आता आपण तिकीट मशीनवरनं तिकीट घेतो आहोत. अँटवर्प सेंट्रलला जाणार आहोत आपण आणि आपण रिटर्न जर्नी पण करणार आहोत. त्यामुळे आपल्याला दोन्ही तिकीट एकाच सिंगल याच्यामध्ये मिळतील. तर हे आहे त्याचं मशीन आणि तुम्ही इथून तुमचं तिकीट मॅन्युअली काढू शकता. आता ही फॅसिलिटी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, कारण आता पुण्यातही मेट्रो आलेली आहे. तर इट्स अ व्हेरी नाईस थिंग. तुम्ही कार्डने पे करू शकता आणि आता आमचं तिकीट येईल. आता आपलं तिकीट आलेलं आहे आणि आपण ते कलेक्ट केलेलं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा की विंटर प्रोमो ऑफर चालू आहे. क्रिसमसमुळे तिकिटांवर 50% सवलत आहे आणि तुम्ही पूर्ण बेल्जियममध्ये 50% दरातच फिरू शकता. तिकिटावर तुम्हाला फक्त 50% पैसे पे करायचे आहेत. ये आता आपण निघालेलो आहोत. IC ट्रेन म्हणजे इंट्रासिटी ट्रेन, जी एका सिटीतनं दुसऱ्या सिटीत जाते. आता वाजलेले आहेत सकाळचे 11:15 आणि हा फॉग पहा, सगळीकडे धुकं आहे आणि पहाटेपासून आहे. आम्हाला वाटलं होतं थोड्या वेळाने जाईल, ते काही जाण्याचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे आम्हीच निघालो. तुम्ही पाहू शकता पूर्ण सिटी फॉगमध्ये अजूनही आहे. आम्ही ज्या ट्रेनने आलेलो आहोत ती फास्ट ट्रेन होती, त्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच अँटवर्पला पोहोचलो. तर ट्रेनमधनं उतरल्यावर हे पुढे आहे स्टेशन, जे आता आपण पाहणार आहोत. स्टेशनला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला वेटिंग रूम दिसेल. तुम्ही इथे वाट पाहू शकता आणि तुम्हाला थंडी पण कमी वाजेल. सो ही आहे स्टेशनची वेटिंग रूम. फायनली आपण पोहोचलेलो आहोत अँटवर्प स्टेशनला आणि स्टेशनला आल्याबरोबरच आम्ही हा सुंदर भल्ला मोठा ट्री पाहिला आणि आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. तर महत्त्वाचा मुद्दा हे आहे अँटवर्प स्टेशन. तुम्ही बघू शकता प्रचंड मोठं आहे आणि हे सगळ्यात ऐतिहासिक स्टेशन आहे. बरेच लोक फक्त हे स्टेशन पाहण्यासाठीच इथे येतात, कारण हे स्टेशनच इतकं सुंदर आहे आणि खूप खूप जुना इतिहास आहे. तर आता आपण ते जवळून बघूयात. नुसते फोटो काढण्यासाठीच लोकांची एवढी इथे गर्दी आहे, कारण हे स्टेशन प्रचंड सुंदर आहे. टेक अ लुक. तर पुढची इंटरेस्टिंग गोष्ट अशी की इथे 2 ते 3 मजले आहेत आणि त्या प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या ट्रेन्स येत जात असतात. सो तुम्ही खाली ही ट्रेन पाहू शकता आणि वरती पण एक ट्रेन आलेली आहे. आणि हा आहे स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू. प्राचीन काळातलं एखाद्या स्टेशनला आल्यासारखं वाटतंय. आपल्या नगरचं स्टेशनही थोड्याफार प्रमाणात असंच दिसत असेल असं मला वाटतं. आता माहिती नाही किती बदल झाला. तर अँटवर्प सेंट्रल स्टेशनकडून आपण सिटी बस घेतली आहे. 17 नंबरची बस आहे आणि त्या बसने आपण अर्ध्या तासातच जैन टेम्पलला पोहोचलेलो आहोत. तर हे आहे जैन टेम्पल. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. तर आतमध्ये आल्याबरोबर एक प्रकारची पॉझिटिव्हिटी किंवा गुड वाईब्स तुम्हाला इथे जाणवतील. आम्ही
ऑलमोस्ट आता 3री वेळ आहे आमची इथे येण्याची, पण प्रत्येक वेळेस खूपच सुंदर वाटतं हे मंदिर. आणि आपली परंपरा किंवा आपलं कल्चर कुठपर्यंत पोचलं आहे हे तुम्हाला या मंदिरात आल्यावर कळेल. कारण ह्या मंदिराची 2-3 वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी ती मी तुम्हाला आता सांगते. तर त्यातलं पहिलं की हे जे जैन मंदिर आहे ते भारताबाहेरचं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं जैन मंदिर आहे. दुसरा मुद्दा, या मंदिराची स्थापना किंवा हे मंदिर पूर्णपणे भारतात बांधलं आहे आणि मग ते पीस बाय पीस डिसमेंटल करून इथे आणून मग पुन्हा याची उभारणी या जागेवर करण्यात आली आहे. आणि हे जे व्हाईट मार्बल जे जैन मंदिरांची खासियत असते त्याच पद्धतीने हे ॲन्सियंट पद्धतीनं बनवलं गेलं आहे. आणि आय थिंक इथे जे शंकेश्वर पार्श्वनाथ भगवान आहेत त्यांची मूर्ती जी आहे तिची प्राणप्रतिष्ठा भारतातच करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठेनंतर ती मूर्ती इकडे आणण्यात आली आणि तिची इथे स्थापना झाली. तर हे मंदिर सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास भक्तांसाठी ओपन असतं. तुम्ही येऊन दर्शन करू शकता. कधी कधी विकेंडला किंवा पब्लिक हॉलिडेजला वेळ बदलू शकते, तर तुम्ही ते वेबसाईटवर चेक करून इथे दर्शनाला येऊ शकता. आणि दुसरा मुद्दा, आतमधून व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, म्हणून मला जितकं बाहेरून शूट करता आलं मी ते केलं. आय होप की तुम्हाला हे जैन मंदिर आवडलं असेल. तर आता आपण जातो आहोत पुढे सिटी टूरला. चला तर मग. याला डायमंड सिटी का म्हणतात हे तुम्हाला आता कळेल. आपल्याकडे जसे सोन्या चांदीची दुकानं असतात तसं लिटरली इथे डायमंडची दुकानं आहेत, तुम्ही पाहू शकता. हे आहेत रिअल डायमंड. मंडळी, तुम्हाला कुठलं डायमंड घ्यायला आवडेल मला सांगा. डोंट वरी, मी नाही घेऊन देऊ शकत, पण आय विश की तुमची इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला सोन्यासारखी माणसं मिळो, डायमंडही मिळो. हे आहेत डायमंडचे नेकलेस. आणि मला विशेष ह्याचं वाटतं की एवढी सारी नुसती ही डायमंडची दुकानं आहेत आणि कुठे अशी सिक्युरिटी आहे, पण जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढी सिक्युरिटी मला इथे वाटत नाही. सो ते एकदम निवांत बसलेत आतमध्ये शॉपमध्ये आणि आपण आता पाहतो आहोत डायमंडचं शॉप. या सुंदर सुंदर रिंग्स तुम्ही पाहू शकता आणि अशी भरपूर सारी दुकानं आहेत आणि म्हणून याला डायमंड सिटी असं बोललं जातं. तर हे अजून एक शॉप आहे, तुम्ही पाहू शकता. दोन्ही बाजूला एंट्रीलाच त्यांनी पूर्ण डायमंडच्या रिंग्स ठेवलेल्या आहेत, नेकलेस आहे, ब्रेसलेट आहे. आणि इथे बरेच लोक इंडियाचे आहेत, म्हणजे ते शॉपकीपर आहेत ते गुजरातचे आहेत. तर तुम्ही हक्काने येऊन त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यांच्याकडनं एकदम खात्रीशीर गोष्टी विकत घेऊ शकता. सब मोहमाया है. ख्रिसमसमध्ये फक्त सिटीलाच लाईटिंग केली आहे असं नाही, तर इवन झाडांनाही त्यांनी, तुम्ही पाहू शकता, पूर्ण लाईटिंग केलेली आहे आणि हे खूपच छान दिसतंय. तर सध्या झाडांवर एकही पान शिल्लक राहिलेलं नाही, पण या लाईटिंगमुळे त्यांच्यामध्ये एक चैतन्य जाणवतं, काहीतरी जिवंतपणा जाणवतो. आणि फेस्टिव्ह सीझन आहेत तर हे तर असणारच. तर आता फिरता फिरता आम्ही आलेलो आहोत त्या स्क्वेअरला, जे इथलं फेमस स्क्वेअर आहे. मी त्याचं नाव मेन्शन करेलच. इथे एक चर्च आहे आणि एक पुतळा आहे जोही खूप फेमस आहे. तर ह्या पूर्ण स्क्वेअरला त्यांनी लाईटिंग केली आहे आणि आजूबाजूला ख्रिसमस मार्केटसारखेच स्टॉल्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे आईस स्केटिंग, जे आपण याआधीही मिनी ब्लॉगमध्ये आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे आता आपण आत नाही जाणार आहोत, आता आपण बाहेरचंच स्क्वेअर एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा सुंदर स्क्वेअर आहे आणि चर्चची घंटा, मायनस टेम्परेचर आणि संध्याकाळचे 5:30 आणि हातात कॉफी, हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन मला आत्ता फील होत आहे. तर आता आम्ही ख्रिसमस मार्केट फिरणार आहोत. आता फिरता फिरता मला बेल्जियन चॉकलेट दिसले. तुम्हाला माहीतच असेल, बेल्जियन चॉकलेटसाठी खूप फेमस आहे, पण ख्रिसमसमध्ये त्याच्याबरोबर सोवेनियर रॅप करून तुम्ही गिफ्ट म्हणून पण कोणाला देऊ शकता. आणि बेल्जियममध्ये आलात तर इथले चॉकलेट नक्की खा, खूपच छान आहे. आता आपण पुढे जातो आहोत
तर इथे एक स्टॉल आहे जिथे हँडमेड सिरॅमिकच्या प्लेट्स आणि गोष्टी आहेत. आता सेंटरमध्ये तुम्हाला एक भला मोठा क्रिसमस ट्री दिसेल, त्याच्यावर चॉकलेट्स आणि गिफ्ट्स त्यांनी पॅक करून ठेवलेले आहेत. आणि एक नवीन गोष्ट मला दिसली, जसं आपल्याकडे काही श्रद्धा असतात, आपण नवस बोलतो, काहीतरी संकल्प करतो, तसंच इथे आहे. त्यांनी छोट्या छोट्या चिट्स काय लिहिलं आहे ते वाचता येत नाही आहे, पण टांगून ठेवलेल्या आहेत. तर ही त्यांची श्रद्धा आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आता आलेलो आहोत आपण कॅसलला. हे इथलं फेमस कॅसल आहे. आपण आत नाही जाणार आहोत, पण बाहेरूनच मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि याच्या बाजूलाच नदी आहे, जिथून आपण पलीकडच्या साईडला किंवा पलीकडच्या गावांमध्ये जाऊ शकतो. तर इथे पोर्ट पण आहे आणि तुम्ही बोटीने इकडनं तिकडे पण जाऊ शकता. जसं जसं नदीच्या जवळ येत आहोत, थंडी अजून वाढली आहे. तर ही आहे बोट, जी पलीकडनं इकडे येते आहे. तो अर्धा पाऊण तासात तुम्ही इथून पलीकडे जाऊ शकतात. आणि मी असं ऐकलं की इथे भुयारी मार्ग पण आहे पलीकडे जाण्यासाठी. तर तेही नवीन काहीतरी आहे. आता आपण जाऊयात परत सिटीकडे पुढे. तर जाता जाता मला एक सुंदर हॉटेल दिसलं. खूपच छान वाटलं म्हणून मी ते शूट केलं. आणि ह्या कोझी वातावरणात जेवणाची मजाही काही औरच असते. शेजारी मस्त शेकोटी पेटलेली असते आणि हे लोक मस्त मजा करतात. तर आता आपण स्टेशनकडे निघालेलो आहोत. दिवसभर फिरून झाल्यावर फायनली आता आम्ही चाललेलो आहोत. आणि जाता जाता मला माझी फेवरेट सॅक्सोफोनची ट्यून ऐकायला आली आणि म्हणून मी ती तुमच्याशी शेअर करते आहे. आणि तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तो पायानेही काहीतरी वाजवत आहे. मला ह्याचं म्युझिक काय माहिती, पण खूप आवडतं. लांब लांबपर्यंत ते ऐकायला येतं. आणि आता ऑलमोस्ट सकाळी 11 ते संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही फिरतो आहोत. आता जाण्याची वेळ झालेली आहे. आता आपण अँटवर्प सेंट्रलला 5 मिनिटात पोहोचू. आम्ही पायी चालू पूर्ण सिटी आम्ही फिरण्याचा प्रयत्न केला, जेवढं शक्य होईल तेवढं केलं. तर आता आपण पोहोचलो आहोत अँटवर्प सेंट्रलला आणि इथून आपण जाणार आहोत ब्रसेलला. आपण अर्धा पाऊण तासात पोहोचू. आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भेटूयात लवकरच. जय महाराष्ट्र.